सो हे गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज आहे संडे प्लस आषाढी एकादशी। तर आज एकादशी, तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा। आणि चला ब्लॉग कंटिन्यू करूया। खूप सोपा आहे। पोमोग्रेनेट आणि ॲपल यांना पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटला आणि छान मस्त ज्यूस बनवला आहे। सो आता मी बनवते शिकरण। आय डोंट नो, सगळ्यांना माहीत असेल की नाही शिकरण आहे काय ना, त्याची रेसिपी मी शेअर करते। आम्ही कसं बनवतो, एकदम सिम्पल बनवते मी शिकरण। आता मी 3 केळी घेतली आहेत। तुम्ही तुमच्या अंदाजे केळी घ्या आणि त्यांना छोटे छोटे स्लाइस करूया। सो मी ऑलरेडी माझा ज्यूस बनवलेला आहे, ठीक आहे। आता आपण बनवूया शिकरण। त्याच्यासाठी आपण बनाना घेतला आहे, त्याचे स्लाइस करूया। छोटे 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 स्लाइस। हे बघा, असे छोटे छोटे यांना स्मॅश करा। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही याच्यामध्ये जास्त केळी ॲड करू शकता, पण मी 3 घेतले आहेत बिकॉज मी 2 जणांसाठीच बनवते आणि मी आता ग्लासात दूध घेते। तर तुम्ही ग्लासाच्या ऐवजी बाउलमध्ये करा, जास्त खायला मजा येईल तुम्हाला। मी ग्लासात केला आहे आणि हलकेसे बनाना मी स्मॅश केला आहे। तर तुम्ही याच्यामध्ये अर्धे पूर्ण स्मॅश आणि अर्धे छोटे छोटे पीसेस असेही टाकू शकता। तर म्हणजे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही त्याच्यात ॲड करा। मी छोटे छोटे पीसेस करून हलकंसं स्मॅश करून मी हे दुधामध्ये ॲड करत आहे। हे शिकरण खायला खूप छान लागतं, तुम्हीही नक्की करून बघा। सो हे बघा, आपलं शिकरण रेडी आहे। आपण मिक्स करूया। याच्यात तुम्ही वेलची पण ॲड करू शकता, पण उपवास आहे तर वेलची ॲड नाही करणार आहे। दूध हलकंसं जास्त झालेलं आहे, गेस माझ्या हातकडून, आय डोंट नो। तर आपण हे घेऊन जाऊया मॉम डॅडकडे। इज रेडी टू सर्व। चला आपण हे आता घेऊन जाऊया मम्मी पप्पांकडे। मी नाही करतात आहे शेंगा सोलतात आहे मम्मा पप्पा। आणि हा शिरो बघा। हाय शिरो पप्पा, हे पप्पांसाठी टीव्ही चालू आहे। One eternity later. बघा
किती पाऊस पडतोय. मला जायचे बाहेर पण पॉसिबल होत नाहीये बिकॉज ऑफ बारिश. भारी पण वाटतंय, असं वाटतं जाऊन भिजावं. येण्याच्या आत सगळी तयारी करावी लागतात. हाताचा शॅम्पू आहे आणि लाईक असं स्क्रबर वगैरे, म्हणजे लाईक आय डोंट नो ह्याला काय बोलतात मला नाही माहिती, बट ह्याच्याने जसं आम्ही समजून जातो मी काय करतो ते. तर हे सगळी तयारी करावी लागतात साहेब येण्याच्या आत. आता सगळं खाली कडून ठेवावे लागतं आणि याच्यात पाणी भरून घेणार. आता सगळं तयारी करते मी. सगळ्या आंघोळ घालणार आहे, तर हे बघा तुम्हाला दाखवते. हे पाणी ठेवलं तापायला आणि त्याच्यामध्ये खूप सारे नीमचे पत्ते टाकतो आम्ही. आता हे छान उकळून येणार आणि मग त्या पाण्याने त्याला आंघोळ घालणार. शिरो साहेब आलेले आहेत, अशीच त्याला आंघोळ घालावी लागते आम्हाला. हाय शिरो. पनीर बनवा. येस येस खाऊ खाऊ बनवायचं. शिरोचं खाऊ बनवायचं. पनीर हा पप्पा बनवते. पनीर बनवायचं. पनीर पनीर बनवायचं. पनीर हे असं आम्हाला जहाजामध्ये आणावे लागतं त्याला. हो बाबा, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, अदरवाईज तो आंघोळ करून घालून देत नाही. असं जहाजामध्ये आणावं लागतं त्याला. थांबा बाबा, पाणी घेऊन येते मी. थांबा, तुम्ही बाहेर नका येऊ. तो बाहेर निघेला. लुक या शिरो. हो, कसं दिसतोय आता, कशी पार दिसणार. सो हे आता नीम वाला वॉटर आहे आणि साधं पाणी मिक्स करते आणि देन आपण शिरोला नाव बढिया. ए नाव केल्यावर कुठे जाणार? घुमी घुमी जाणार. ये घुमी 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 घुमी. शिरोला ना याच्यावरती उभं राहायला खूप आवडतं. शॅम्पू लावून झालेला आहे. शिट्टू शिरो बोलत असेल, मुझे नहाते वक्त क्यों दिखा रहे हो मम्मा? ना शिट्टू. हळूहळू. आणि हा त्याचा मेडिसिन वाला शॅम्पू आहे. सो 15 मिनिटं ठेवायचं, त्याच्यानंतर त्याला वॉश करायचं आहे. म्हणून नेकच्या इथून लावायचा शॅम्पू कधी पण. ना शिरो. शिरो ओ. तोपर्यंत आपल्याकडे 15 मिनिट्स आहेत. त्याच्यानंतर तुला वॉश करायचंय. पप्पा नाही, शॅम्पू लावून 15 मिनिटं ठेवायचं, मग अजून पाणी द्या ना शिरो. अजून गरम पाणी करायला ठेवलंय ना तुला. नाही लावलं तोंडाला, नाही लावलं. शिरो इकडे बघ. होय, काय टाइमपास करायचं 15 मिनिट्स आपण. ओय काय झालं राणी, काय माझ्या सोन्या, काय आपल्याला टाइमपास तर करावे लागेल. आता शिरो काय करतोय? शिरो आता सुकणार आहे ना शिरो. आम्ही ह्याला ड्रायरने नाही ड्राय करत, कारण त्याचे केस आता छोटे, म्हणजे एवढं असंही तो टॉवेलने ड्राय होतो ना शिरो. नाही आहे आता, मी तुम्हाला दाखवते शिरोचा परत आला. शिरो शिरो ये. वेट 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 मामा, वेट वेट. येस. मम्माला काढू दे. थोडा लक्ष. जम्प. अरे जम्प अगेन. गुड बॉय. उचल चल, ट्रीट उचल. काय झालं? घे घे घे. असं सुकली की कोंब करायचा. हा त्याचा कोंब नाही ॲक्च्युली, पण पहिले मी याच्याने करते, नंतर त्याचा छोटावाला कोंब मी त्याच्याने करते ना शिरो. आणि तो शांत बसतो, करू देतो मम्माला ना शिरो.
आता पालीसाठी कसं चालू आहे त्याचं. तरी या कपड्यांनी मी तिला लाईक पुश केलं म्हणजे हक्कलं. तरी शिरो बघा. शिरो काय झालं. फ्रेंड आहे फ्रेंड 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 फ्रेंड. शिरो नो. विषारी आहे ती शिरो. नो म्हणजे राणी नो.